नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा कोकण सिरीजच्या लास्टच्या एपिसोड मध्ये। आजची व्हिडिओ मी त्याच दिवसापासून सुरू करत आहे ज्या दिवशी आपण वॉटर स्पोर्ट केलेले। जर तुम्ही बाकी व्हिडिओ नसतील बघलात तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, नक्की चेकआउट करा। मंडळी सायांचे पारा आम्ही चालू तारकाली बीच वरती। बीच कसा आहे ते बघण्यासाठी काकाशी सोबत। काकाजी आता कुठे चाललो आपण? तारकाली बीच। तारकाली बीचला काय आपल्याला बघायचं आहे, काय असा अनुभव तुमचा आहे काय तिथं? अनुभव होता 2 वर्षापूर्वी, आता आठवण लागली 2 वर्षापूर्वी येऊन गेलो आहोत आम्ही। हां ठीक आहे, चालेल मग चला आता बघू काय होते ते। हॅलो हॅलो। तारकाली बीच वरती सनसेट बघा किती सुंदर झालेला आणि इथे हवा पण मस्त थंड थंड सुटलेली। आता आपण आहोत तारकालीच्या बीच वरती। तारकाली बीच वरती आता झाली संध्याकाळ आणि बरीचशी लोक आले सनसेट पॉइंट बघण्यासाठी, म्हणजे इथं सनसेट बघण्यासाठी। आणि अजूनपर्यंत लोक इथं पावतात सुद्धा, पण आपण आता आलो तर आपण पावणार नाही, काय नाही। आपण आलो फोटोशूट करण्यासाठी। तर फोटोशूट तर आपला झालेला आहे, आता व्हिडिओ शूट पण झालेला आहे, म्हणजे रीलसाठी व्हिडिओ आपल्या कॉन्टेंटसाठी आपण व्हिडिओ शूट केलाच नाही, कारण की आपल्याला माहिती आहे जे दाखवायचं आहे तेच दाखवायचं आहे, पण त्या गोष्टीचा आपण फायदाच नाही, कारण की लोकांना ते आवडच नाही। म्हणून आपण आलो बीचवरती, बीच बघितला। आता बघूया आता इथे कुठे नाश्ता भेटते का, मस्त की नाश्ता करून। जर नाही नाश्ता भेटला तर डायरेक्ट जेवण जाऊ कुठल्या हॉटेलला। मालवणी थाळी घ्यायची खूपच इच्छा आहे आणि आजचा आपला इथला लास्टचा दिवस आहे, म्हणून तर आपण आज इथं खाणार आहोत। तुम्ही नाही जात का फोटो काढायला? आमचा फोटोग्राफर इट्स लकी स्टाईल या नावाने यूट्यूब चॅनल चालवणारा या, आणि यांचा फोटो संपत नाही, सगळा संपते पण। आम्ही ते सगळं करून अंघोळ करून मग निघलो परतीच्या रस्त्याला। माझी टी शर्ट सेमच आहे, म्हणून याचा अर्थ असं नाही की मी अंघोळ नाही गेली। माझी सगळ्या टी शर्टी भिजलेल्या, म्हणून मी जी सुकी होती तीच टी शर्ट घातली। आता आपण येऊन पोचलो चिपळूण मधल्या परशुराम मंदिरामध्ये। आता आपण आलेलो आहोत चिपळूणच्या परशुराम मंदिरा इथे। तर याच मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला फणसाचं झाड दिसतंय, तुम्हाला दाखवतो मी किती मोठे फणस आहेत ते झाडावरती। हे बघा, हा झाड आहे, भला मोठा झाड आहे आणि त्याशिवाय फणस कसले लागलेत बघा। या गावामध्ये सुद्धा लोक एकदम कमीच होती। मंदिरामध्ये गर्दी नव्हती म्हणून मंदिराचा परिसर आपल्याला खाली खाली दिसत होता। चला आता मंदिरामध्ये जाऊया आणि परशुराम भगवानाचे दर्शन घेऊया। मंदिर एकदम खाली आहे आणि मंदिर एकदम स्वच्छ आणि वेल मेंटेन सुद्धा आहे। चला आता जाऊ आतमध्ये। देवाचं दर्शन घेण्याच्या आधी आपल्याला अशी लुंगी बांधायला लागते, तर आता लुंगी बांधूया। नाही लुंगी बांधणार ना, धोतर लेडीजने धोतर बांधायचं आहे या डोक्यावरती घुंगट घे, लेडीज आणि पुरुषांनी लुंगी मी घालतो। मंदिराचे व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती। आपण बाहेरचं शूट पण विचारून केले। हे मंदिर स्वामी परमहंस ब्रह्मेंद्र यांनी बांधण्याची कल्पना केली आणि पुढाकार घेतला होता। ते त्या काळात एक महान संत होते आणि अनेक राजांचे ते गुरु सुद्धा होते, जसं की जंजिराचा सिद्धी याकुत खान, कुलाब्याचे कान्होजी आंग्रे, पुण्याचे पेशवा छत्रपती शाहू महाराज आणि कोल्हापूरच्या तारा राणी।
त्यांचे इतके मोठे मन होते की पोर्तुगीज आणि इंग्रज सुद्धा त्यांना आदर करत असत. सन 1700 मध्ये सिद्दी रसूल याकुत खान यांनी मंदिराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत दिली. रोजची पूजा व खर्चासाठी त्यांनी स्वामीजींना पेड आणि अंबादास ही 2 गावे इनाम दिली. छत्रपती शाहू महाराजांनी मंदिरासाठी जवळची 5 गावं इनाम दिली. त्यांनी तिथे 3 सुंदर मंदिरे, एक दीप महल आणि यात्रेकरूंना राहण्यासाठी निवासस्थळे देखील बांधून दिले. कान्होजी आंग्रे यांनीही स्वामीजींना समर्थन दिले आणि आजूबाजूची 7 गावे इनाम म्हणून दिली. सन 1726 मध्ये एक गैरसमज झाला. सिद्धीने स्वामीजींवर आरोप केला की त्यांनी त्यांचा हत्ती कान्होजी आंग्रे यांना दिला. खरे तर असे काहीच झाले नव्हते. हत्ती स्वतःहून गोव्याकोटला जात असताना आंग्रेंच्या माणसांनी तो जयगडला नेला. स्वामीजींना हे कळल्यावर त्यांनी तो हत्ती परत सिद्धीला दिला. पण तोपर्यंत संतापलेल्या सिद्धीने मंदिर तोडलं होतं. नंतर जेव्हा त्याला आपली चूक कळाली तेव्हा त्याने पुन्हा ते मंदिर बांधून दिलं. आपल्याला या मंदिरामध्ये जो पुरातन कालांचा शिवकालीन मार्ग आहे तो दिसतो. एक आहे तो पाण्याचा आहे आणि दुसरा आहे तो वरती जाऊन संपतो. आता सध्या आपल्याला बस त्याची अवशेषच दिसतात. आपण दर्शन करून आलेलो आहोत. मंदिराचा परिसर एकदम भारी आहे, पण आपल्याला आहे ना काही गोष्टी शूट करता नाही आल्या कारण की इथं जाम स्ट्रिक्ट आहे व्हिडिओ फोटो काढणं. तरी पण मी जेवढा पॉसिबल तेवढा काढला आहे. आणि ते स्ट्रिक्ट आहे नियम की जर तुम्ही हाफ पॅन्ट वर येत असणार ना तर तुम्हाला तिथं लुंगी घालायला लागते, स्वतः प्रोव्हाइड करतात. आणि जर लेडीज असेल तर त्यांना डोक्यावरती पदर घ्यायला कंपल्सरी आहे. तर अशा काही गोष्टी आहेत मंदिरामध्ये. आणि मंदिराचा परिसर एकदम चांगला आहे. येत्या वेळी तुम्ही नक्की इथं व्हिजिट करा आणि व्हिजिट करूनच जा. इथं पूर्ण वातावरणसुद्धा शांत वातावरण आहे, अजिबात ऊन नाही काय नाही. मंडळी 4 दिवस आम्ही कोकणामध्ये होतो. आम्ही पूर्णपणे कोकण फिरलो, मालवण फिरलो, पूर्णपणे बीच झाले, त्याच्यानंतर गड किल्ले झाले, अशा बऱ्याच प्रकारचे आम्ही प्लेसेस फिरलो. त्याच्यानंतर मग सगळं करून मला तर खूपच मजा आली. आता मी आमच्या फॅमिलीला विचारतो की त्यांना कसं वाटलं आपला कोकण दर्शन, आपली कोकण ट्रिप कशी वाटली, ते त्यांचं रिॲक्शन काय आहे, त्यांचे की मुवमेंट काय आहेत आणि त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टी आवडल्या. आता त्यांना मी ते विचारतोय. तर तुम्हाला कसं वाटलं मग कोकण दर्शन? मजा केली, जाम भारी वाटला. कोकणात पुन्हा येऊ. खूप फिरण्यासारखं आहे कोकणात. नक्कीच तू काय काय फिरलास? किल्ला बघला, ब्रिज बघला, सगळाच बघला. खूप फिरणार काय. नक्कीच व्हिजिट करा कोकणात. तुझं काय रिएक्शन आहे? तू काही नाही. आता चला मग पुढे जाऊ, प्रत्येकाला विचारू काय काय त्यांचे रिएक्शन आहेत ते. तर मग तुम्ही काय बघितलं कोकणामध्ये, काय तुमचा अनुभव आहे? आमची फॅमिली ट्रिप फारच चांगली झाली. बीच बघितला, एक्सप्लोर केला, काजू खाले, आंबे खाले, करवंद खाले, रानमेवा खाला. मेन म्हणजे रानमेवा. बीच फिरलो. असं वाटतं यावं परत प्रत्येक फॅमिलीने एकदा तरी कोकणात येऊन जावा आणि कोकणचा रानमेवा खाऊन जावे. फिरण्यासाठी पर्यटक स्थळ म्हणजे कोकण. धन्यवाद अण्णा, तुम्ही आम्हाला माहिती सांगितलं. तुमच्या मनात काय चाललंय ते. आता आर्यन, तुझा काय वाटतंय कोकणामध्ये, तुझा काय अनुभव आहे? आर्यन लाजलेला आहे. आता आपण पुढे जाऊ. झालं त्यांचं. आता तुमची वहिनीच नाही. तुम्ही बोलशील का? नाही वहिनी तुम्ही बोलता का? तर अशा प्रकारे आमच्या सगळ्या माणसांचा अनुभव आणि त्यांचा एक्सपिरियन्स कोकणाच्या बाबतीत खूपच चांगला झाला. काही कोकणामध्ये बऱ्याचशा गोष्टी बघल्या ज्या आपल्याला काही ठिकाणी बघायला नाही भेटत. आणि खूपच मजा केली, खूपच एन्जॉय केला. कोकणातले गोष्टी, कोकणातले रानमेवे झाले, कोकणातल्या खाण्यापाण्याचे पदार्थ झाले, फिरण्याच्या गोष्टी झाल्या, मंदिरं झाली, किल्ले झाले, बीचेस झाले. तर अशा प्रकारे आपला कोकण दर्शन हा एपिसोड, ही सिरीज इथेच एंड होत आहे. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ कशा वाटल्या मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा नका विसरू. थँक्स फॉर वॉचिंग.